सर्व ताईंना माझा नमस्कार. आज आहे संडे. ऑफिसला सुट्टी असली तरी घरच्या कामांना काही संडेला सुट्टी नसते. तर लवकरच स्कूल सुरू होणार आहे जूनमध्ये. सो शाळा चालू व्हायच्या आधी मी घरची पूर्ण साफसफाई करून घेते. म्हणजे पावसाळा चालू होईल, मग स्कूलचं रेग्युलर टायमिंग त्याच्यामध्ये जास्त वेळ नाही मिळत. त्याच्यामुळे मी शाळा चालू व्हायच्या आधीच घराची पूर्ण साफसफाई करून घेते. आज आहे संडे. सो संडेला सकाळचं सगळं काम आवरून झाल्याच्या नंतर साफसफाईला सुरुवात करते. सगळ्यात आधी वरतून मी जे काही धूळ बसलेली आहे ती झाडून सगळी व्यवस्थित झाडून घेते. थोडी थोडी अशी धूळ बसलेली असते कोपऱ्यामध्ये, ती मी आधी झाडून घेते. त्याच्यानंतर टी व्हीच्या मागची जी भिंत आहे ती पण व्यवस्थित मी झाडून घेते आधी. घड्याळावरती 2 छोटे बाहुले ठेवले होते ते काढून घेते आणि स्वामींचा फोटोसुद्धा काढून घेते आणि पूर्ण झाडूने वरची साईड झाडून घेते. थोडी अशी छोटी धूळ असतेच भिंतींवरती. त्याच्यानंतर तो घड्याळसुद्धा काढून घेते आणि वरतून मी झाडू फिरवून घेते. घड्याळाच्या बाजूला 3 छोटे असे बर्ड आहेत जे समरने पुठ्ठ्याने बनवलेले आहेत. त्यांना ब्लॅक कलर आहे, पण मला ब्लॅक कलर तो आवडलेला नाही. सो मी त्याला तो कलर चेंज करायला सांगणार आहे. घड्याळ पण व्यवस्थित मागच्या साईडला खूप अशी धूळ बसलेली होती. सो मी घड्याळ पण व्यवस्थित पुसून घेते आणि जिथे होतं तिथे व्यवस्थित लावते. त्या बर्ड्सला पण थोडंसं असं व्यवस्थित लावते म्हणजे पडू नये म्हणून. त्याच्यानंतर एक कॉटनची ओढणी होती माझ्याकडे जी मी वापरत नव्हती. त्याचे मी असे छोटे तुकडे केले आणि त्याच्याने मी टी व्ही पुसून घेते. टी व्ही थोडीशी पुढे सरकवते आणि टी व्हीच्या मागच्या साईडला पण अशी थोडीफार धूळ बसली जाते. सो ती व्यवस्थित अशी पुसून घेते. टी व्हीचा जास्त उपयोग होत नाही, फक्त संडेला बघितलं जातं. रेग्युलर दिवसांमध्ये टी व्ही बघण्यासाठी एवढा वेळ नसतो. सो संडेलाच जास्त करून टी व्ही बघितली जाते. ही साईडसुद्धा मी अशी थोडीशी पुढे खेचते आणि जी काही थोडी धूळ बसलेली होती ती मी झाडून घेते आणि टी व्ही परत व्यवस्थित जशी होती तशी सरळ करून ठेवते. हे समरचं कलेक्शन आहे. त्याच्यानंतर स्वामींचा फोटो पण व्यवस्थित पुसून जिथे होता तसा व्यवस्थित भिंतीला लावून ठेवते. त्याच्यानंतर मग मी पुढची साफसफाईला सुरुवात करते. टी व्हीच्या वरती अशा छोट्या 3 गाड्या होत्या. सो जशा होत्या तशा व्यवस्थित मी त्या गाड्या पुसल्या आणि परत लावते. हे आहे लाकडी 2 खाण्यांचं कपाट आहे. त्याच्यावरती हे असं समरने ऑनलाईन मागवले होते सेंट, ते आहेत आणि त्याला ट्रॉफी भेटली होती कोणत्या तरी एका गेममध्ये. त्याच्यानंतर हे एक फिशचं बाऊल आहे. ॲक्च्युली मला जास्त फिश घरामध्ये असलेले नाही आवडत, पण समरला खूप आवड आहे फिशची. आमच्या घरी टोटल 4 फिश टँक आहेत. म्हणजे एक छोटा बाऊल आहे, एक टँक आहे आणि अजून वेगळा 2 एक बरणी आणि एक मोठ्या टबमध्ये मासे ठेवलेले आहेत. तोच यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ बघतो आणि मग त्यांना जे काही खायला पाहिजे, त्यांचं कसं व्यवस्थित सांभाळ करायचं हे तो स्वतः यूट्यूबवरती बघतो व्हिडिओ आणि तोच त्यांना स्वतः सांभाळतो. त्यांचं पाणी चेंज करणे हे तो स्वतः सगळं करतो. त्याच्यानंतर हे जे ब्लू कलरचं वेल्वेटचं आहे ते मला जिथे मी मेहंदी क्लासला जायची त्या टीचरने दिलं होतं. म्हणजे आपण ज्यांना पण मेहंदी लावतो आहे त्यांना आपण हात असा पुढे द्यायचा आणि ते लोक ह्याच्यावरती हात ठेवतात म्हणजे आपल्याला मेहंदी व्यवस्थित काढता येते.
सो मी त्याला इथे ठेवते, बाऊल मग ह्याच्यावरती ठेवते आणि अगरबत्तीचं वगैरे थोडं थोडं ह्याच्यावरती धूळ जमा होते. सो ती व्यवस्थित मी झाडून घेते. प्लास्टिकचं असं कवर टाईपमध्ये ठेवलं आहे वरती मी, म्हणजे धूळ जास्त खालच्या साईडला वगैरे जायला नको. आठवड्यातून एकदा मी हे व्यवस्थित पुसून घेते. आणि हे ब्लू कलरचं आहे त्याला पण व्यवस्थित पुसते आणि परत ठेवते. प्लास्टिकचं हे कवर ठेवल्यामुळे खाली अशी धूळ जास्त जात नाही. मग हे जसं होतं तसं व्यवस्थित ते कलेक्शन पण जे सेंटचं आहे लावण्यापेक्षा तो त्याला जास्त असं सांभाळून ठेवायला जास्त आवडतात. त्याच्यानंतर इथे सुद्धा एक्सटेन्शन बोर्ड आहे, तिथे पण मी थोडी थोडी धूळ जमा होती ती पुसून घेतली. त्याच्यानंतर हे जे ब्लू कलरचं एक वॉटर बॉटल होती त्याला समरने वरतून कटिंग केलं आहे आणि त्याच्यामध्ये फिश ठेवलेत. वेगवेगळ्या फिश आहेत, वेगवेगळ्या टँकमध्ये ठेवलेले, कारण ह्या फिशचं त्या फिशसोबत पटत नाही. सो त्याने त्याच्या आवडीनुसार वेगवेगळे फिश वेगवेगळ्या टँकमध्ये आणि टपात ठेवलेले आहेत. सो त्या बाऊललासुद्धा मी व्यवस्थित पुसलं आणि जिथे होतं तसं व्यवस्थित ठेवून दिलं. मला आठवड्यातून एकदा हे सगळं बाहेर काढावंच लागतं झाडू मारण्यासाठी. आणि मग मोठा टब पण ठेवून देते, ह्याच्यात पण फिशच आहेत. आणि इथे ही एक ब्लू कलरची पतंग आहे जी त्याने सांभाळून ठेवली आहे. कागदी पतंग आहे ती, पण तरी पण त्याने एकदम कोपऱ्यात व्यवस्थित सांभाळून ठेवली होती. हा एक फोल्डिंग टेबल आहे, त्यालासुद्धा व्यवस्थित पुसून ठेवते. मेहंदी क्लासला जायची त्या टीचरनी मला दिला होता. क्लायंटचा हात आपण त्याच्यावरती ठेवू शकतो आणि व्यवस्थित मेहंदी काढू शकतो. आपण कोणाकडे ऑर्डरसाठी गेलो तर आपला हा फोल्डिंग टेबल आपण सोबत घेऊन जायचा, म्हणून तिने मला दिला होता. त्याच्यानंतर एक्सटेन्शन बोर्डवरती पण थोडी धूळ जमा झाली होती, पुसून घेते. त्याच्यानंतर हे 2 लाकडी खण आहेत. पूर्ण घर साफ करायला मला जितका वेळ नाही लागला तेवढा वेळ मला हे डॉर साफ करायला लागला. छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात त्या आपण नकळत ठेवून देतो, ज्यांचा आपल्याला कधी कधी काही उपयोग नाही होत. आणि या साईडला मी मेन म्हणजे टी व्हीचा रिमोट, पुन्हा आपल्याला पटकन हातात येण्यासारख्या अशा वस्तूच ठेवते मी ह्याच्यामध्ये. म्हणजे चार्जर वगैरे, चावी आणि जे काही फिशचं खाऊ त्याचं आहे ते सुद्धा मी या डॉरमध्ये ठेवते. पटकन लाईट वगैरे कधी गेली तर अचानक पटकन आपण बॅटरी वगैरे इथून घेऊ शकतो, म्हणून अशा ज्या इम्पॉर्टंट वस्तू आहेत त्या मी इथे ठेवते. पण कधीकधी समर त्याच्यामध्ये कधीकधी अनावश्यक वस्तूसुद्धा ठेवून देतो. हे लव बर्डचं खाणं आहे, आमच्याकडे लव बर्ड होत्या तर हे त्यांचं खाणं आहे. कोणाला लागलं तर आता ते देऊन टाकू. त्याच्यानंतर हे जत्रेमधून घेतलेलं एक नकली स्नेक आहे, ते ॲक्च्युली हातात पकडलं तरी खूप कसंच तरी वाटत होतं. त्याच्यानंतर हे 2 लाकडी खाण्यांचा कपाट आहे. शाळेला सुट्टी पडल्यापासून त्याच्यामध्ये काही असं व्यवस्थित ठेवलंच नाही गेलं आहे. सो मी त्या सगळ्या वस्तू काढते आणि व्यवस्थित कपाट पुसून घेते. दोन्ही खाणे व्यवस्थित पुसून घेते आणि त्या वस्तू मला परत तिथे लावायच्या आहेत. सुट्टी पडल्याच्या नंतर तिथे असं काही व्यवस्थित ठेवलंच नाही गेलं आहे, पण आता शाळा चालू होणार म्हणून मी सगळं व्यवस्थित लावते आहे. त्याच्यानंतर दरवाजाच्या समोर हे असं स्टोरेजसाठी 3 खाणे आहेत, ते पण व्यवस्थित मी पुसून घेते. त्याच्यात ॲक्च्युली काहीच सामान ठेवलं नव्हतं मी, आणि आता विचार करते काहीतरी त्याच्यात ठेवायचा. सो मी त्यांना पण व्यवस्थित पुसून घेते. आणि हा आमचा एक 1 RK आहे, पण ह्याला पार्टेशन केलेलं आहे आणि हा एक लाकडी पार्टेशन आहे.
सो कधी कधी हात लागून तिथेसुद्धा असं खराब होते ते लाकडाचं जागा, म्हणून मी त्यालासुद्धा व्यवस्थित पुसून घेते. स्टोरेजसाठी भरपूर सारी जागा आहे, पण एवढं सारं काही सामान नाही आहे. त्याच्यानंतर हे बेडरूम आहे. बेडरूममध्ये पण वरती स्टोरेजसाठी असे 3 लाकडाचे खण आहेत. तिथेसुद्धा मी झाडू मारून घेते. पंख्यावर सुद्धा मी झाडू मारून घेते. व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी सगळे शॉर्टमध्येच घेतलेल्या आहेत. आणि भरपूर साऱ्या अशा वस्तू आहेत ज्या मी शूट नाही केलेल्या, कारण की व्हिडिओ बनवताना खूप उशीर होतो आणि काम पण राहून जातो. त्याच्यामुळे मला शक्य झाला तेवढ्याच वस्तू मी शूट केलेल्या आहेत. वरची साईड सगळी मी झाडून घेते, कारण छोटे छोटे असे जाळी आणि छोटे छोटे असे धूळ जमा होते त्या साईडला, ते सुद्धा मी झाडून अशी व्यवस्थित झाडून घेते. त्याच्यानंतर हे वॉशिंग मशीन हॉलमध्ये ठेवलेलं आहे, तर त्याच्या मागेसुद्धा असा कचरा जमा होतो. तर मी थोडी वॉशिंग मशीन पुढे घेतली आहे आणि तिथेसुद्धा अशी झाडू मारून घेतलेली आहे. आणि जो पाईप आहे त्याला व्यवस्थित असं गुंडाळून ठेवलेला आहे. मशीनला मग मी व्यवस्थित अशी झाडू कचरा सगळा एका साईडला करते आणि मशीनला परत मी थोडीशी मागे सरकवून ठेवते. झाडू मारण्यासाठी थोडीशी मशीन पुढे सरकवावी लागते. त्याच्यानंतर हा माझा बेडरूममध्ये ठेवलेला एक ड्रेसिंग टेबल आहे. त्याच्यामध्ये पण सगळ्या वस्तू अशा वर खाली झाल्या होत्या, कारण भरपूर दिवस झाले काही असं वेळ नव्हता मिळाला सगळ्या गोष्टी अरेंज करून ठेवायला. तो सगळ्या मिक्स झाल्या होत्या. त्या सगळ्या वस्तू मी काढून घेते आधी बाहेर. त्याच्यानंतर मी ड्रेसिंग टेबलला व्यवस्थित पुसून घेते आणि नंतर त्या वस्तू परत मी जशा मला ऑफिसला जाताना ज्या वस्तू लवकर पटापट लागतात त्या मी वस्तू समोर ठेवते, जेणेकरून सकाळी ऑफिसला जाताना वेळ नको जास्त जायला. त्याच्यामुळे सगळ्या वस्तू मी समोरच ठेवते. जे काही क्रीम आहेत, डिओड्रंट आहे, ते मी समोरच ठेवते. नेल कटर वगैरे लागतात संडेला, सो ते मी समोरच ठेवले. मी जास्त काही असा पसारा मला केलेला नाही आवडत. मी जेवढ्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच ठेवलेल्या आहेत. इथे रांगोळीचे असे पाय छापायचे साचा ठेवला होता, म्हणजे पटकन मी काढून कधी फटाफट रांगोळी काढायला वेळ नसेल तर मी पाय छापू शकते रांगोळीचे. जास्त मी अशा वस्तू ठेवलेल्या नाही आहेत, कारण की हे रेंटवरचं रूम आहे. सो रेंटच्या रूमात जास्त काही मला जेवढ्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच मी ठेवलेल्या आहेत. जास्त असा वस्तूंचा पसारा नाही केला. असं मी व्यवस्थित हा ड्रेसिंग टेबल लावलेला आहे. खालीसुद्धा 2 डॉर आहेत, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या अशा एक्स्ट्राच्या पिशव्या आहेत आणि कपडे सुकवायचे जे क्लिप आहेत ते होते. आणि हे आईने मला रेशनवरचे तांदूळ आणून दिले होते, सो त्याच्यात मी पावडर टाकते आणि व्यवस्थित ती पावडर मिक्स करून ठेवते आणि परत ते पोतं व्यवस्थित बांधून खाटेखाली ठेवून देते. खाटेखाली मी जास्त वस्तू ठेवत नाहीत, कारण की मग झाडू मारायला मिळत नाही. सो मी पावडर लावते आणि परत ते बांधून ठेवून देते. आता व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे आता व्हिडिओ मी इथेच संपवते. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.